हॅलो. हॅलो. सीमा कुठे आहे? घरी ना. काय करते घरी? काय रे, बसले घरात आवरून. तुला कसं करा म्हणते का माझी सोडून? तुला करमत मग मलाही करमावंच लागल. माझी तुला तर काय आठवण येत नाही, भेटायला अरे येत मला नाही लय काय. आठवण येते मा बाय तो वाला मला नाही आता चरित्र बरोबर वाटत नाही बघा. का बरं, काय झालं? तो कुठे लपडत नाही झाला नवीन. तुला सोडून कुठं करतो लफडं? बरं ऐक ना, काय? आज आहे ना मला लय मोड आलाय. मग ये ना भेटायला. कुठं? कुठं येतो म्हणशी तिथं? आणि ती ती तू आजी आंधळी ती ती सवसानं माणसं ओळखी पाय वाजला तरी ओळखी ती. आता काय करतो त्या अंधारीचं? एक काम करशील का? काय तू घरी शिका घरी. त्या घरी कोण धरलं विरलं तर अरे माही बायको देतो गावाला काढून कुठं जाईल का तुझी बायको एका दिवसात? मी करतो उलट पालट काहीतरी. मग कर, मी येते. ती गेला मला फोन कर. हा तिला काढून देतो हम्म. आणि मग तू घरी ये. ती गेला मला फोन करा, ती असं नको. नाही नाही मला माहिती का जर तिला जर पाहिलं आपलं पाठी दीड करीन बघायची ती सुट्टी नाही एवढी. तो दिर नंतर करेल ती, माझं आधी करेल. बरं, ठेव ठेव नको टाइमपास ठेव. हा, ठेव. अरे काय वावरात गेली कुठे गेली नाही ना, आता काहीतरी चाटच मारायला लागून. तिला चाट मारल्याशिवाय तेशी मला इकडे चाच भेट नाही. तिला घरातूनच काढून द्या. जातो जातो वावरात गेली फुलवाडीची. काय हो, काय जानवर बिनवर पाहिलं का काय तुम्ही? माध्यम टाकायचं. काय झालं तुम्हाला, मला सांगा मामी हं? मामी काय मामी? मामी कोणाची? माझी तुमची मामी? तुझी मम्मी. माई मम्मी? हा, तिचं काय? जगू दे रे देवा जगू दे. कोणला? तुम्हाला? तुला आक्रणार पुढे नवस करतो देवाला. म्हणजे? अरे ती मम्मी ना हा, एक आजारी झाली, डायरेक्ट कॉमत येईल. काय म्हणते? डायरेक्ट कॉमत गेली. यो देवा, कशी काय हो? मला ना लय जणांचे फोन आले. हा, मग तिने आता काय केलं माहिती का, हं. सगळे फोन बंद करून टाकले. हा का? मला स्वतः डॉक्टर बोलला. हं, तिनं धावा केला हं, जावायचा लिखीचा. हं. बरोबर ना, मग तिने ना ती फोन एकदाच म्हणली माय गजरी माय गजरी माय गजरी, आणि तिने आवाज बंद करून टाकला. हा का? है ना. बाई मग चला आपल्याला जावं लागल. नाही ना, पण तिला माणसाला जाऊन देते नाही मध्ये, फक्त बाया का? फक्त बाया. मग मी जाऊ का? हा बरं, मी काय म्हणतो माहिती हं, का, जाय पण मी काय म्हणतो, बोले 8 दिवस राह तू. हं, 8 दिवस राह, हं. पण मामीला नीट झालं शिवाय घेऊ नको. नाही नाही, मी येणारच नाही बाई. तुम्ही तुमचं काही करा, खाणं पिणं तुमच्या हाताने करा. पण मी काय म्हणते माय बात आहे का, मी आता अशीच जाते निघून बाई. माझ्या हिचं कसं होईल तो? मामी कधी मला म्हणे जावई अंडे खाता का मटण खाता का, लय आग्रह करायची. डोळ्या पुढे फिरून राहिली. तिचं किती लाडकं जावाई. लय लाडका. मी जाते बाई, थांबून नाही चालणार. मी अगं लगेच जाते. जाशील तुला जसं मी काय म्हणतो, पैसे आहे का नाही, नाही तर मग पैसे आहे का तुझ्या पैसे बाळाकडे? आहे. आणि या बाय हं. मामीची काळजी घे. हा, मामी म्हणजे आपली संपत्ती. मी लगेच जाते बाई. हा परत येऊन मामा असताना मामा लगेच गेला तर काय फरक नाही. मामा लगेच गेला तर काय फरक नाही, पण मामीना लय जीव लावेल मला. हा, हम्म, लय जीव लावेल लहानपणीपासून. बरं तेच छंद होता मामीचा. पोर देईन तर मग भाषालाच देईन. भाषाला ते देईन ते शिरपत्रावला देईन. एवढ्या भाषेत तिला शिरपत्रावर निवडला, कारण आपलं लाईन चांगली ना. आणि कुठे मा वाईट झालं. मी जाते बाई, मला लय टेन्शन आलंय. काय राहत माहिती का, तुला ओळखून घेतला मामीना का आपल्या पुढचा सांभाळ हाच करणार. दुसरं कोण करणार? खानदानी माणूस हाच आहे. मग वर्षी का वर नजर करून पाहणार नाही. नाही पाहत. कारण शिकायलाच मी तिकडे होतो ना. मग हं? मामी मला पार्टी डबा करून द्यायची, पार्टी. तिकडून आलं का घरात पाय का दारात काय मामीने केलं ताट. नका ना काढू धुन, आवले आठव येऊ राहिले. मला मामी ताट करायची ना, सारखं मा डोळ्या पुढे फिरत, सारखं डोळ्या पुढे फिरत. लय जीव लावला तिनं जावयाला. लय भाषा जीव. म्हणून कधी समजले नाही. नाही जाऊ का मग मी? तुमची काळजी घ्या. घरादार या उघडे बाय. टाकून कुठं मी जाऊ काय नका. तो इकडे याची काय तक करू नको. नाही. हा, झाले 2 सोडून 8 दिवस जाऊन दे. हा, हा, 8 सोडून 15 दिवस जाऊन दे. मी हाताना करीन, हा, हाताना ताट करीन. तू काय घाबरू नको. नाही. हा, चालेल, जाऊ मामीची का? काळजी घे. हा, आणि तामीला मामीला चालेल लाईव्ह जाय. आज जाते मी. गेली वाटतं गाडीच्या हात आहे ना. सीमाला फोन करतोस.
हॅलो सीमा, मी काय म्हणतो, अगं गेली माय बायको, ये ना घरी आता डायरेक्ट. अरे आता मी काय म्हणतो, जंगल की मंगल, आता आपलं घर आपण करायचं आता. नो टेन्शन, नो टेन्शन. मुक्कामी राहायला लागलं तर काय अडचण नाही. 4 दिवस राह. अरे मा बायकोला फोन करून विचार ना, तू कुठे काय आहे? अरे तुला काय करायचं, जेव्हा तू नको डोकं खाऊ. बरं बरं ठेव. अरे एवढे निमोने आलते, पण अख्खे तोडून नेले बा लोकांनी. एक कामावाले लोक आले का एक निंबू ठेवते नाही, एक निंबू ठेवते नाही. हां, मला एक तर रोज जेवणाबरोबर निंबू लागत. एक तर उन्हाळा दिवस आहे, सरबतला लागत, हे लागत. हां, काय अवस्थेत असेल काय माहिती. काय रे कुठे चालली? बाबूराव अहो, माझ्या इले आजारी झाली. ए, ते आजी आवतच होती. ए, अशी काय काय काढी ती? बरं चरेल वावरामध्ये. हा, काय झालं तुझ्या आजारी? शिरपतरावनी सांगितलं तो नवऱ्या ना हा मानावऱ्यानं काय म्हणा? तुझ्या इले आजारी झाली, तिच्या डॉक्टरना गॅरंटी नाही दिली, कोमामध्ये येईन, 7-8 दिवस तिकडेच राहा, इकडे येऊच नको. 7-8 दिवस राह. लय केलं हो माझ्या इने डायरेक्ट आयुष्यमध्ये काय हा. तो नवरा असं म्हणला? आणि आता 7 दिवस काय खायला? तो म्हणे माय काय टेन्शन घेऊ नको, हा. मी माय करीन बराबर. हा. तू लोड घेऊ नको, ताण घेऊ नको, टेन्शन घेऊ नको, तुझ्या इकडे लक्ष दे. मामीनं मला लय जीव लावेले म्हणे लहानपणी. अरे बाप, 2 दिवस राहायचं तर 8 दिवस राहाय, पण मामीने डोळे उघडले. काय अचानक झालं का असं? अचानक झालं म्हणला बाई. ते मग तुम्हाला तर कळायला लागत होतं ना. हा ना, यायला तर. मग मला तू तर- एकटे चालले का मग? एकटीच चालले बाई मग पळत. तो नवऱ्याने सांग यावं का नाही? तो म्हणे मी घरीच थांबतो, तू काय काय आता पुढं, घरी मी काय येतो संध्याकाळी. नाही म्हणे. घरी काय राखायचं इकडं? म्हणे शेळ्या पाजून येतो. इकडं शाळा पाच पडलं. मग आता त्यांना बकरं नाही ना, मग एवढं तेवढं दूध घरी काढून ठेवीन तो आणि मग येईन म्हणला. लय टेन्शन आलंय मला बाबूराव, आता काय सांगू. बरं आता तुला सांगू की एक, आ, हे बघ तो नवरा तो इसच आहे ना आ, खरंच. आ. आणि तू म्हातारी आहे ना, मग त्या डोंगराजवळच वावर आहे का, तिला कांदे काढी. आणि तो तुमच्या वावरात हा माझ्याही हा काहीच नाही होईल तिला. काहीच होईल नाही. तो नवऱ्याने चाट मारली तुला, त्याला काहीतरी करायचं असेल माग राहून, आणि तुला काढून दिले 7-8 दिवस राह म्हणजे तो नवरा तरी विश्वास कसा ठेवावा? बाई हा? आम्ही मट मारे असं आहे का? पाहिजे तुझे आज पाहिजे डोंगराच्या पोटाला वावरत आहे, तिला कांदे काढून राहिले बाया टोळीमध्ये येते कामाला. का हो हा? तुम्हाला तसं राधेच्या टोळीमध्ये बाई राधेच्या शिरपतरावचं तसं काय वाटत का तुम्हाला? तो- एवढं तो नवरा खोट्यापणा बाई केला. लय बारलिंग आहे. हा, या बोटा चुका त्या बोटा उडते माहितीये का? अगं काहीतरी कारस्थान असेल, त्याने तुला चाट मारली, मग कावर त्याच्या आई नाही म्हणला असा, तोच आई का म्हणला? मग त्याच्यावाल्या एवढ्या तेवढ्या काम करता एवढं माझ्या कालाची हा, सांगा बरं मग. बाबराव. कुशाल तुझी आई आजारी मारायला लागली. हा, 8-10 दिवस तिकडे थांबन, माय मी इकडे सांभाळतो. मी ना, तुम्ही एक काम करा बाबूराव, महासंघ घरी चला तुम्ही आता. घरी चालते का? निदान त्याचा काय तमाशा आहे तो तरी कळल. तुला तमाशाच दिसेल. हा का? हा नाही चला तेव्हा बरं, झाडाखाली उभा आहे मी कोटणे चला चला मग काय चल. घ्यायचं चला बरं. मला पाव द्यायची याचा तुम्ही असा गारका देईन याला. हॅलो. हॅलो, अगं तू काय करते ग? काही नाही ना, अरे या मला इथे कळली का ना, तुला कवाच बोलेल त्या का बायको काढून दिली माहिती का? आले लवकर ये बा, याला मला जमाना तिकडे निघाले 4 रस्त्यातच आहे. ठेव, लवकर ये. हा. याला म्हणतो, काय कोण डोकं लावतं, आपण विषय डोकं लाव एवढं लागत नाही. मला त्याने येत होते ना हळूहळू. अरे रिक्षा करून येत, मी पैसे दिले असते ना. तू का दिले पैसे? दिले की तुझी बायको? हे बाय, आता 8 दिवस ताण नाही आपला, तू मुक्कामी राहिली तरी चालेल. म्हणजे 1 दिवसच पाठवायचे, तू 8 दिवस पाठवली? लावली काहीतरी डोकं दिला. गेली का ती? संध्याकाळी मस्त मटण बिटन आणू, चालेल ना, मला काय. मस्त मटण बिटन खाऊ, रातभर एन्जॉय घेऊ. मग 8 दिवस मी इथंच का? हा, आणि ती आली मध्ये मग तुझ्या मम्मीला फोन करून सांग काय? मला, मी माझ्या मैत्रिणी काय तिचा बर्थडे म्हणा, मी बड्डेला थांबणार आहे तिला. मी सांगल ते, पण ती आली तुझी बायको मध्ये, तर हं? मध्ये बायको. ती काय नाही, ती गेली दवाखान्यात. तू असं काय तिला हे दिलं की एवढं लांब 8 दिवस गेली? अरे मला सगळं आकली, जय बाई आकले त्याला सगळे. मग तुझ्या मम्मीला फोन कर सांग म्हणा, मम्मी मी 2 दिवस येणार, माझ्या मैत्रिणीचा बर्थडे म्हणा. लगेच सांगते. हॅलो मम्मी, अगं मी मैत्रिणीकडे आले, तो मैत्री पोरीचा बर्थडे. हा, इथंच राहणार आहे 8 दिवस. हा येते मी. हा 8 दिवसांनी. काळजी नको करू, टेन्शन घेऊ नको, मी येणार आहे. हा ठेवू. हा आता जमते का मला?
तू लगेच घाई होती तुला. अरे काय होते म्हणजे आता किती दिवसाचा या बाय काय मी तुला सांगतो काय सांगतो? मी तुझ्यामुळे बायको काढून दिले. हा मी ना फारकत घेऊ शकतो बायकोची फारकत तुझ्यामुळं. हरकत नको घेऊ पण तुला एका दिवस तिला काढायला होती. बायको बायको आधी बस म्हणले का बस उठ म्हणले का ओढती एवढी कशी घाबरते तुला? गाबर तुम्ही आपला कायदा तसा आहे. तो कायदा मला तिलाच चालवतो. अगे तिची आई कुठं आजारी होती मग तुझ्या आईला आजारी केलं का तिला आता? म्हणलो तुझ्या ऍडमिट केली बोलत चालत नाही तू जाय 8 दिवस येऊच नको. पण मला माहिती झालं एवढं काय बायकोला फारकत देऊन टाकी बाहेर वा पुढं वय गे जापड झोपी वय पुढं. मी तर सुने काय हं? हा फोन करा त्या सूर्याला बी. सूर्याला का? करा सूर्याला फोन करा. फोन नाही का करू? त्यांनी बोलावलं तू ते काय मला. म्हणतो इकडे ये हॅलो पुढं. सूर्या कुठे अरे तू सूर कुठे मला काय माहिती का सोना माग राहत होता. त्याला सांगा ना त्या शिरप्या खाली तांगड्या देऊ राहिली इकडे अरे ये. शिरप्याच्या घरी हा? ये. घरात दोघं जावर बायको उभे आहेत काय हे करत होते. चांगलं नव्हते त्याने काय फोन काय जर केला असं काय म्हणतो फोन केले सर नाही चांगलं नाही दिल्या काय म्हणतो हातात लवकर ये. आलेले चांगलं नाही दिल्या. इतके दिवस तो ऐकून राहिले बायको म्हणून तू काय म्हणतो हिच्यासाठी तुम्हाला फारकत देतो का? आजपर्यंत केलं कोणासाठी केलं का रे आणि इथून पुढे करणारे कोणासाठी करणारे तुला हे धंदे करायचे हे का? तुझी सूर आहे तुला का? कोणी का तू फोन केला होता. मीठ न्याला ती मीठ तुझं काय दुकान आहे काय मीठ न्यायला आलती? हुस ना का रे इकडे हा, हा. ही सून काय तो गावाला दान केली का? अरे गावाला नाही सून गावाला दान केली का तो मला विचारून तो पर्या काय करतो तो पर्या पोरे जातो कामाला. आणि ही इकडे कामाला पाठवितो का? हिला निंदायला कोण निंदायला ने ना निंदायला निंदायलाच गेले होते मी. निंदायला ते तर शिरपत हिची थोडी माती घुसली का मग ही असे अरे. धंदे बंद करीन. काय धंदे? यानं काय केलं असं फोन हा फोन केला होता मला. फोन बोलावली असं तेव्हापासून तुम्ही दोघांचं. काय म्हणतो आताच एक तास झाला. थांबा काय म्हणतो का बोलावले असं फोन बोलावली असं. म्हणजे ही काय कॉल करले का काय आता मला माहितीये का त्यांनी कॉल करले का ही खेडे गावातली अरे ती शेतात मग गेली तुला कसं एवढं उमजत का काही ती फोनवर बोलावली असं तशी कशी म्हणजे काय असे किती लोकांची हिला दिवसभरात फोन येतात तू किती ठिकाणी हिला आता मी पाठवली तिच्यावाले काय फोन नंबर पाहत राहतो. मग तुला कसं कळालं कसं कळालं रे कसं कळालं म्हणजे कळालं कसं तो पोराला बायको करून आणली का शिरप्याला आणली करून? आता जमाजमी तुला बायको कोणासाठी करून आणली पोरं करता. हा, मग कोणा करता करून आणली का ही गाव गाव पंगती आता तिनं मग कोणी या जेवण नाही करून नाही जा तिनं काय केलं मला माहिती आणि आहे. तू 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 आहे बाहेर काय म्हणतो तू तिच्यासाठी मला फारकत द्यायला निघाला त्याला नाही अरे तुला माझ्या ना किती सांभाळ सक्का भासा म्हणून हं, जावाई म्हणून तिला कवा धरलं नाही ती काय म्हणतो ती मा सासू फार तुला जेवण खावान साजूक तुपात पोळ्या हं? देतो देतो ती तिची आई तर बाहेर टोळीमध्ये कांदे आणि काढी माझ्या इच्या मुळे उठला माझ्या इथे याचे कांदे काढीत माईडे तर मग मला कोणी फोन केला आज तुला फोन केला अर्जंट फोन आला त्याला कुणी फोन नाही केला तो हा ड्रामा केला तो फोन हिला केला ही घरामध्ये घातली आणि मला फारकत द्यायची तयारी वरून म्हणतो 2 दिवस राहू नको 8-10 दिवस राह पण तुझे स्तुतीत आल्यावरच ये आता मामी बरी ना हं? मामी अरे बरी कांदे काढी ती भावाले त्या मामीचं जाऊ दे इकडे तो जाळा झाला त्याचं काय सख्खी मामी का सावतर मामी तोच नवरा बरं तुला जी. फसवितोय. तूही सख्खी तोच नवरा सासू तुला फसवितोय. आणि माझी- ती वाली सून काय करते का काय ती वाली सून तुला काय करते? आहे अगं आता तू तिनं ए बोलून आवदाशी घेतलं. ए आवदाशी अवदाशी अगं म्हणतो अगं ऐक ना हं, तुम्ही सावतर आहे नाही का हं, की तिच्या बापाच्याकडे आजारी तिचा फोन आलता हा. हिचं नाही या मामीचं नाही आणि हिचं काय नाही ती आलती काहीतरी घ्यायला हिचं काय ती तुझ्या मग दरवाजा लाव. दरवाजा आताच दरवाजा लावला लाव. हवेने उडाला तो काय लाकडं होतं हवेने. कुत्रेले बी अकरा आमच्याकडे डायरेक्ट मध्ये घुसायच्या ते पाहत्या का हा चला आपण जाऊ घरी. बरं तुम्ही बोला कर ना तू. बाबराव तुम्ही बोला मी हागून आलो बर हा मी चालले घरी. असं कर काय तुला आता हाग लागली का? यायला घरात घाल दोघं हागव नाही तिथं नाही काय ते माझ्याकडे होणारच संडास नाही. आहे. माझ्याकडे यायचं काय का? हागूनच जायचो आता नाही तू नको. फोनवर आली ना आता माई सून वय घेऊन मध्ये. जातो ना काय आता. हागू दे तिला काय शिरप्याच्या ए, येते ना, याला याला येते. हागव अरे कोण मारी त्या मध्ये मध्ये वय. अरे त्या मध्ये कोण अरे, मारी अरे. येते मी मला काय रात्री जायचं? घरीला. शिरप्याने फोन केला म्हणून रात्री नाही. ए, घरी. शिरप्याने फोन केला म्हणून. अगं मला वय मध्ये. मला वय मध्ये. तुला वय मध्ये. ये भाऊ ए, वय रे.
ए, थोडी आत. थोडी आत. ये ना, आपले बाहेर बाहेर. काय म्हणतो हा? ए बाबा माझ्यामुळे उठल्या, तू काय लागली? शिल्प्याने फोन केला म्हणून आलते मी काय म्हणती? शिल्प्याने केवढे फोन केला. केवढे येडपणा. फोन केला काय म्हणून मी म्हणते? आले फोन काय केला म्हणून म्हणते? आम्ही चालले घरी याच्या पुढे नाही अरे वागणार. बाप रे याच्या पुढे नाही वागणार. माणसं फशीत राहते. अरे वा अरे वा येतात ते. अरे वा अरे वा सॉरी 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 ते केस थांब तुला. हे? हे केसांवर लोक बाळी ती. मोकळे कर, मोकळे कर. लोक केसांवर बाळी ती. केस मोकळे कर, केस मोकळे कर. हा, केस मोकळे कर ना. आहे, आणली का? अजून जोडी ते दोनच्या ये बाबा, याचे कपडे काढ ना. हं? येशील परत. नाही आता नाही ना आता नाही ना. हं? अरे बाबू. काय म्हणतो ही काय आता करतो? मोकळीच केली लावतो direct. तोंडात एखादी चप्पल. हं? बाबराव हं? गलत पाहते ना मला प्यायला काय पाहिजे? हं? का आला? चक्कर आली अरे चक्कर तुला सोन्यासारखी बायको असतात आणि येते ते करते बळच सासू तू ये मारते. धंदे करते. नाही आजच आलो होतो नाही आम्ही सख्य सासू नाही खबरदार जर परत मी याच्यासाठी ना तुला नवरा आहे ना? हा. हं? आणि सासरा आहे. कोणचे फोन केले की कोणच्या मागे सुटले? सासरा तो मुळे रट्टे खायची पडायली ना. मग कोणाच्या मागे सुटायचं नाही. कोणाचे फोन आले पहिले तो सासऱ्याला विचारायचा हा चांगला आहे जाऊ का का? वाईट आहे का जाऊ का गावा त्यांचं अख्खा घरानं भाड खावी. हा. हा. गा- त्याच्या बहिणींनी तेच केलं, त्याच्या बायकोनं तेच केलं, त्याच्या पोरींनी तेच केलं, आता सुनाला त्यांना तेच करायला लावलं. आख्या हा, गावात म्हणजे म्हणजे मी वाटला की तू का? आता कोण राखीत? बाबराव म्हणतो असा कोणाचा फोन आल्यावर कसं काय झालं बाबराव होय मला बाबराव विचारायचं हा. इतक्यात म्हणला नाही. म्हणलं हो. मग कसा म्हणला ते काय मग आहे कसा माहिती का तसंच गावात मग. नंबर एकचा माणूस आहे मी लाईनीच्या बाबतीत हा. खरं तर होतंय थोडाफार अवजली घ्यायचं भाऊ ये नाही, जामते. डायरेक्ट मुंडका आवडेल मी हा. काय तुला बघा. काय वाटलंय मला म्हणतो मग तुझीही सिरियस झाली जर तो बायकोने जरा चाट मारली तो नातवाईकाचं कोणी गेलं आणि मी जर तुला जर म्हणले तर जाय हा. बाबा. तुझीही सिरियस झाली हा. तुला जर काढून दिलं आणि मी जर बाबूरावला मध्ये घेतलं तर काय करशील मग? तुला कापून टाकेल होती हा, कापून मग आता टाकी तो छाटून काढू का काढू का? हा? मला कापायला निघाला तेच वळवळ करतात तो मी ना. चाललो हा? चालला. चला आपण जाऊ घरी आम्ही चाललो घरी तू परत ये ग तुला जर नाही पालतं पाडलं तर काय आता नाही येणार काय लागलं ते बा? हा. काय बाई तो केसांसाठी या बाजार काय वागणं माझा कंजुल्या म्हणतो असा कोणाचा फोन आल्या होता असं नाही. पहिलं मला विचारायचं म्हणजे आता नाही का? हा, पहा ना बाई, सासरा. पोराला करेल. पटतं का काही? आयला लोकं तिथे आले मला तुमचे उपकार झाले होते. तुमच्यामुळे मला सगळं या दृश्य पाहायला भेटलं नाही तर मी तर गेले असते दवाखान्यामध्ये ICU त पाहत मी घेतले म्हणलं असते. एवढं काय जोरात चालली म्हणलं ये. सांगा मग तू रडत सुटली मग विचारलं तुला मग असं आता हा तमाशा पाहिल्यावर उलट मला कोमात जायची पाळी आधी जाईल का 8-10 दिवस नाही, नाही. सांगा आता काय जात किती आत्मा कळकळ करील माझ्या लहान याच्या खाली काही नाही केलं आता त्याला आंघोळ पांघोळ घाल त्याला मरू दे जरा 8-4 दिवस जवळ नको घेऊ त्याला आता किती टेन्शन आता का काय तुझ्या ICU आजार काढली वाढव तू. का काय? चांगलं शरीर कवालं दुसरं शरीरात क्लास करू हा चालते मध्ये काय करीत होता काय नाही काय माहिती बाई. काय चालते काय आला त्यानं शेण खाल्लं तर मग मला शेण खाऊन चालेल नाही तुला नाही त्यानं वाटी चमच्यानं खाल्लं मी ताटात चुरून खाऊ का खरं सांगा हा, नाही हं? चला पुढं. तुम्ही तुमच्या घरी जा आम्ही चालू. मला ना काम पाहू होय द्या. काढे काढेच काम चालू आहे. हा. तो मग तुम्हाला म्हणत चला नाही घरी नाही, तुमचे लय उपकार झाले हो बाबूराव ध्यान ठेवा आता ध्यान ठेवा आता चांगलं ध्यान होईल मी. हा बरं झालं तुम्ही देवाच भेटते बरं, मला याचं करते मी बराबर आता याला सकाळ संध्याकाळ उठता बसता टोला